गिधाड आणि मांजर. एक आंधळे गिधाड एका झाडाच्या ढोलीत राहायला आले. त्या झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी होती. त्या पक्ष्यांनी तातडीने एक सभा बोलावली. अरे रे बिचारा म्हातारा पक्षी, त्याला तर फिरताही येत नाही. आपण असं करू की आपल्या जेवणातला काही भाग त्याला देऊ, नाहीतर तो मरून जाईल. पक्ष्यांची सहृदयता बघून गिधाडाचे मन भरून आले. जेव्हा सगळे पक्षी खाणं शोधायला जातील तेव्हा मी त्यांच्या पिल्लांचं रक्षण करेन. एके दिवशी सगळे पक्षी बाहेर गेल्यावर एक मांजर तेथे आली. एका उंच फांदीवर झोपलेल्या गिधाडाकडे तिचे मात्र लक्षच नव्हते. बाबा, इथे तर लहान पिल्लांनी भरलेली घरटीच घरटी आहेत. चला, अनेक दिवसांच्या जेवणाचा प्रश्नच मिटला. पिल्लांनी जेव्हा मांजरीला येताना बघितले तेव्हा त्यांनी ओरडून हलकल्लोळ केला. गिधाड सावध झाले. कोण आहेस रे तू? अरे बापरे, गिधाड, आता तर मी गेले कामातून. पण अचानक तिच्या लक्षात एक गोष्ट आली. अरे, हा तर आंधळा आहे. चला, जीव तर वाचला. कोण आहे तिथे? लवकर बोला. मी 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 मांजर आहे. जा, न तर मारून टाकेन. मी मरायला तयार आहे, पण आधी माझं इथे येण्याचं कारण तर आहे का? ठीक आहे, सांग पटकन. मी गंगा किनारी राहते. तिकडे सगळे तुमच्या बुद्धिमत्तेची स्तुती करतात, म्हणून इथे तुमची शिष्या बनून ज्ञान मिळवायला आले आहे. पण तू तर मांसाहारी आहेस आणि इथे खूप छोटी पिल्लं आहेत. तुला मारतोच मी. हे ज्ञानी गुरु, तुम्ही एका आश्रिताला मारणार जो तुमच्याकडे ज्ञानासाठी आलाय? मी आपल्या अभिलाषांवर विजयही मिळवला आहे. ही तर भरोशाची वाटते. ठीक आहे, माझ्याबरोबर ढोलीत राहा. पण रोज ती मांजर लहान पिल्लांना त्याच ढोलीत आणून मारून खात असे. रोज संध्याकाळी जेव्हा पक्षी परत यायचे तेव्हा त्यांची काही पिल्ले गायब झालेली असायची. याचा छडा तर लावलाच पाहिजे. आता मात्र मला इथून पळायलाच हवं. आणि ती मांजर तिथून धूम ठोकून पळून गेली. सगळे पक्षी इथे तिथे शोधत होते. अचानक एक पक्षी जोरात ओरडला. अरे रे, हे बघा काय, मी चोराला पकडले. याला तर ठार मारायला हवं. अरे नीच पक्षा, आमच्या उपकारांचे हे फळ दिलेस, आमचीच पिल्ले खाल्लीस. सगळ्या पक्ष्यांनी मिळून चोचीने टोचून टोचून बिचाऱ्या गिधाडाला ठार मारले. त्याची चूक इतकीच होती की त्याने एका अज्ञात व्यक्तीला मित्र समजून आसरा दिला. अज्ञात व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नये.